आमची सहल सुरू झाली मांडवा बीचपासून, जिथे आम्ही मुंबईवरून रो बोटने पोहोचलो. बोटीचा प्रवास खूप रोमांचक होता. मांडव्यातून आम्ही थेट गोस्ट ऑफ हॉटेलकडे गेलो, जिथे आम्ही रात्रभर थांबणार होतो. हॉटेलच्या रिसेप्शनवर मी बुकिंग केलं. रिसेप्शन क्षेत्र खूपच छान होतं. नंतर आम्ही आमच्या खोलीत पोहोचलो. खोली खूप सुंदर होती आणि खिडकीतून स्विमिंग पूलचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. खोली पाहून आम्ही खूप खुश झालो. हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम करून मग आम्ही जेवणासाठी गेलो. जेवणानंतर आम्ही किहिम बीचला भेट देण्यासाठी गेलो. तिथे भरतीमुळे पाणी किनाऱ्यापर्यंत आले होते आणि लाटाही खूप जोरात होत्या. त्यामुळे आम्ही समुद्राला फक्त लांबून पाहिले. काही वेळ आम्ही तेथे बसलो आणि समुद्राची मजा घेतली. सायंकाळी आम्ही अलिबाग बीचकडे निघालो, जे 12 किलोमीटर अंतरावर होते. अलिबाग बीचवर पोहोचलो तेव्हा पाणी ओहोटीमुळे मागे गेले होते. आम्ही किनाऱ्यावर चाललो, फोटो काढले, पाण्यात खेळलो आणि बीचवर बाईकवर बसलो. संध्याकाळी बीचचं दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. पावसाळा सुरू होत असल्याने पाण्यातील सर्व खेळ बंद होते, पण आम्ही बीचवर इतर मजेदार गोष्टींचा आनंद घेतला. अनेक लोक पिकनिकसाठी आले होते. संध्याकाळ बीचवर घालून आम्ही रात्री जेवण केले आणि गोस्ट ऑफ हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गोस्ट ऑफ हॉटेलमधून चेकआउट केलं. किहिम बीच जवळील नवीन हॉटेलकडे आम्ही निघालो. वाटेत आम्ही प्रसन्न हॉटेलमध्ये नाश्ता केला. पोटभर नाश्ता करून नंतर आम्ही पॅराडाईज बीच हॉटेल रिसॉर्ट येथे पोहोचलो. हे रिसॉर्ट छोटेसे होते पण खूप छान होते. इथली हॉटेल रूम, तसेच छोटेसे स्विमिंग पूल आणि खेळायच्या गोष्टी सर्व छान होते. चेक इन केल्यानंतर आम्ही रेवदंडा बीचला जायचा निर्णय घेतला. किहिम बीचपासून रेवदंडा बीच 26 किलोमीटर दूर होतं. रेवदंडाला जाण्याच्या वाटेवर आम्ही रामेश्वर मंदिर पाहिलं आणि तिथे थांबून दर्शन घेतलं. मंदिर खूप सुंदर होतं आणि समोर एक तलाव होते, ज्यामुळे तिथलं वातावरण आणखी रम्य झालं होतं. रेवदंडाला जाण्यासाठी आम्हाला 1 तास लागला. रस्ते चांगले होते, त्यामुळे प्रवासात काही अडचण आली नाही. रेवदंडा बीच खूपच लांब आणि सुंदर होतं. तिथेही आम्ही खूप मजा केली.
तेथून आम्ही नागाव बीचला जायला निघालो. तेव्हा आम्ही एका ठिकाणी थांबून थोडी शॉपिंग केली. नागाव बीचवर पोहोचल्यावर आम्ही काही वेळ घालवला. फोटो काढले, वाळूत खेळलो आणि पाण्यात थोडं चाललो. समुद्रकिनारी वेळ घालवणं खूपच आनंददायी होतं. तिसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट केलं. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मांडवा बीचजवळील करमरकर शिल्प संग्रहालयाला भेट देण्याचा सल्ला दिला. तेथे पोचल्यावर प्रवेश शुल्क फक्त 10 रुपये होते. संग्रहालय एका वाड्यात होते. खाली कुटुंब राहत होतं आणि वरच्या मजल्यावर सुंदर हाताने बनवलेल्या शिल्पाचं संग्रहालय होतं. तिथे थोडा वेळ घालवून आम्ही मांडवा पोर्टकडे निघालो. मांडव्यात आम्ही लवकर पोहोचलो, त्यामुळे काही वेळ समुद्रकिनारी भिंतीवर बसून समुद्राचं दृश्य पाहिलं. थोडीशी खरेदी केली आणि मग रोरो बोटकडून मुंबईकडे परत आलो. अशी झाली आमची अलिबागची 3 दिवसाची पिकनिक. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. बाय.